नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, गेली 4-5 दिवस झाली या कडक उन्हाळ्यानंतर खूप जोराचा पाऊस झालेला आहे। तर माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर थोडी थोडी हिरवळ पसरली आहे। तर मित्रांनो, सध्याचं वातावरण तुम्ही पाहत असाल तर सध्याचं वातावरण देखील ढगाळ वातावरण आहे, कधीही पाऊस येऊ शकतो। त्याच्यामुळे व्हिडिओ आपल्याला अगोदर कंप्लीट करायचा आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आई तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळखली जाणारी देवी म्हणजे यमाई देवी। तर मित्रांनो, यमाई देवीचं जे मुख्य पीठ आहे ते औंधमध्ये आहे आणि माडीमध्ये देखील यमाई देवीचं भव्य असं प्राचीन मंदिर आहे। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, त्या मंदिराकडे जाऊया। तर मित्रांनो, त्या मंदिराकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, आता आम्ही आहे तुळजापूर ते सोलापूर रस्त्यावर। तुळजापूर पासून साधारण 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर हे यमाई देवीचं मंदिर आहे आणि सोलापूर पासून साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर हे यमाई देवीचं मंदिर येतं। तर मित्रांनो, आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर हिरवळ दिसत आहे आपल्याला। आता आपण आलोय मंदिराच्या परिसरामध्ये। या ठिकाणी काही वाहनं पार्किंगला लावली दिसत आहेत। तर मित्रांनो, आता आपण आलोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळख असलेल्या यमाई देवीच्या मंदिरासमोर। तर या मंदिरासमोरील तुम्ही दृश्य पाहू शकता। तर या ठिकाणी काही शॉप आपल्याला पाहायला मिळतात, हारांची, श्रीफळांची। तर या मंदिरासमोरच या ठिकाणी डाव्या बाजूला एक पाण्याचा कुंड आपल्याला पाहायला मिळतो। या कुंडामध्ये स्नान करून भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असतात। आता आपण जाऊया मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर कुंडाकडे जाण्यासाठी इथून या गेटमधून रस्ता आहे आणि समोर आपल्याला मंदिराचा भव्य असा दरवाजा दिसतो। सोलापूर जिल्ह्यातील मार्डी या गावात यमाई देवीचं हे भव्य मंदिर आहे। साक्षात आदिशक्तीच्या वास्तव्यामुळे मार्डी या गावाला शक्तिपीठांचा वारसा लाभला आहे। आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यमाई देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक अजूनही पाळतात। मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नागोबाची मोठी मूर्ती दिसते। आणि हा आहे मंदिराचा सभामंडप। सभामंडपामध्ये आल्यानंतर या मंदिराची बांधणी तुम्ही पाहू शकता। हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर आहे। आता आपण जाऊया गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी। दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात देवीची मोठी यात्रा भरली जाते। अनेक मोठे उत्सव आणि भक्तिमय कार्यक्रम पार पाडले जातात। एकूण 4 छबिना त्यावेळी निघतात। आता
आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चितापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सीम भक्त होऊन गेले. याच रंगनाथ स्वामी गोसावी यांनी 800 वर्षापूर्वी या मंदिरात यमाई देवीची प्रतिष्ठापना केली होती. या ठिकाणी काही भाविक परड्या भरत असताना आपल्याला दिसत आहेत. वरती लाईटीचा झुंबर आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक आई यमाईच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात. या ठिकाणी देवीच्या चरणपादुका आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी ओठ्यावरती श्रीफळ, खणा नारळ आणि देवीची तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आलोय दर्शन घेऊन बाहेर. मंदिराच्या मागच्या बाजूला हा छोटासा दरवाजा आपल्याला दिसतो. मंदिराच्या मागच्या बाजूतून मंदिराचं शिखर तुम्ही पाहू शकता. अगदी नयनरम्य असं या ठिकाणचं दृश्य आहे. श्रीदेवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार पद्मशाली समाजाचे कुलदैवत तथा महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणून मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. तेच मारोडी म्हणजे सध्याचे मार्डी हे गाव आहे. भागवत ग्रंथामध्येही मार्डीचा उल्लेख आढळतो. सध्या पावसाचं वातावरण असल्याने गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मंदिराच्या समोरच एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. तर या शिवलिंगाचंही आपण दर्शन घेऊया. प्रदक्षिणा घालत असताना काही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणाहून पण मध्ये गाभाऱ्यात जाण्याचा रस्ता आहे. याही ठिकाणी देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस या ठिकाणी श्री मातंगी देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. तर त्याही मंदिराकडे आता आपण जाऊया. आता आपण आलोय मातंगी देवीच्या
सभामंडपामध्ये आता आपण आलोय गाभाऱ्यामध्ये। तर समोर तुम्ही पाहू शकता मातंगी देवीची प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। इथे येणाऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्यास या ठिकाणी स्वइच्छेने पाळणा अर्पण करतात। तर समोर आपण पाहत आहात तर हा आहे पाळणा। तर मित्रांनो, मातंगी देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो। आता आपण जाणार आहोत, या ठिकाणी काही भाविक भजन करताना दिसत आहेत, तर त्यांच्याकडे आता आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया। तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।